2020 विश्वचषकाच्या सुपर 8 साखळीत भारतानं विजयी सलामी दिली आहे। भारतानं या पहिल्या सुपर 8च्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा 47 धावांनी धुव्वा उडवला। जसप्रीत बुमराचा तिखट मारा आणि त्याला अन्य गोलंदाजाने दिलेली साथ याच्या जोरावर भारतानं अफगाणिस्तानला 47 धावांनी पराभूत केलं। या सामन्यात अफगाणिस्तानला भारतानं विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं होतं आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा अख्खा डाव 20 षटकात 134 धावात आटोपला। भारताकडून जसप्रीत बुमरानं 3 आणि अर्शदीप सिंगनं 3 फलंदाजांना माघारी धाडलं, तर त्याआधी या सामन्यात भारतानं 20 षटकात 8 बाद 181 धावांची मजल मारली होती। सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्यानं 5व्या विकेटसाठी रचलेल्या 60 धावांच्या भागीदारीनं भारताच्या डावाला मजबूती दिली। सूर्यकुमारनं 28 चेंडूत 53 धावांची आणि हार्दिक पंड्यानं 24 चेंडूत 32 धावांची खेळी उभारली। विराट कोहलीनं 24 तर ऋषभ पंतनं 20 धावांची खेळी केली। आणि थेट बार्बाडोसमधनं आपल्या समवेत क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले। सुनंदन, सुपर 8 मध्ये भारताची विजयी सलामी, काय म्हणशील या विजयी सलामीबद्दल? झकास सुरुवात झालेली विजय, त्याचं कारण अफगाणिस्तान संघ हा T20 क्रिकेटमध्ये कधीच कमजोर मानला जात नाही। त्यातनंही आज पहिली बॅटिंग करत असताना भारतीय बॅट्समनची थोडीशी भंबेरी उडाली होती, पण तू म्हणलास ते खरं आहे। सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावरती भारतीय संघाने 180 धावांचा टप्पा पार केला। तेव्हाच लक्षात आलं या विकेटवरती हा टप्पा पार करणं अफगाणिस्तानला जमणार नाही। सुनंदन, सुरुवातीच्या काळात असं दिसत होतं की भारतीय फलंदाजांना तो चेंडू त्या अपेक्षित वेगात त्यांच्या बॅटवर येत नाही, पण अशा खेळपट्टीवर सूर्याने वेगळे पण काय दाखवलं की त्याने 28 चेंडूत अर्धशतक झळकवले, 53 रन्स केले। विजय, गंमत काय झाली की बरेचसे भारतीय बॅट्समन हे बॉल मारण्यासाठी बॉलकडे जात होते। सूर्यकुमार यादवनी ती चूक डोक्यात ठेवून बॉलची वाट बघितली, बॉलला स्वतःकडे येऊन दिलं आणि नंतर त्याची फटकेबाजी केली। ज्या विकेटवरती राशिद खानला खेळताना भारताचे 3 बॅट्समन आउट झाले, तिथे सूर्यकुमार यादव या एकट्या बॅट्समननी राशिद खानचा खरपूस समाचार घेतला। त्यामुळे आजची त्याची खेळी ही फार लक्षणीय होती विजय। सुनंदन, क्रिकेटच्या मैदानात एकट्याची कामगिरी खरंच कधीच महत्त्वाची नसते, त्याला दुसऱ्या बाजूनं साथही तितकीच मोलाची असते। IPLच्या काळात ज्या हार्दिक पंड्याला अनेकांनी त्याला दूषणं लावली, तोच हार्दिक पंड्या आज भारताच्या मदतीला दुसऱ्या एंडने धावून आला आणि सूर्याची आणि त्याची जी 60 धावांची भागीदारी आहे ती भारताच्या डावात खऱ्या अर्थानं मोलाची ठरली। अगदी बरोबर विजय, त्याचं कारण ती भागीदारी झाली नसती तर धावफलक हा 150-160 मध्ये अडखळला असता। एक लक्षात घेतलं पाहिजे की हार्दिक पंड्याला अपयश आलेलं होतं, पण त्याच्या आत्मविश्वासाला धक्का लागलेला नव्हता। तो पहिल्यापासनं स्वतःवरती विश्वास ठेवणारा फलंदाज आहे, खेळाडू आहे। त्याचा फायदा त्याला इथे येऊन होतोय आणि क्रिकेटचे जाणकार जे नेहमी म्हणतात, क्रिकेट कोणाला कधीच पूर्ण सतत अपयश किंवा पूर्ण सतत यश देत नाही आणि तेच हार्दिकच्या बाबतीत बघायला मिळालं विजय। सुनंदन, भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीकडे कसं पाहशील तू? कारण ज्या पद्धतीने भारतीय गोलंदाजांनी खास करून जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादवनं विकेट्स काढल्यात, त्या पाहता भारतीय गोलंदाजांची ही कामगिरी नक्कीच पुढच्या सामन्यांसाठी आशा उंचावणारी आहे। अगदी बरोबर, त्याचं कारण ही विकेट्स ही बॉलर्सना मदत करणारच आहेत, मग ती कुठल्याही बेटांवरची असो। आज सुद्धा 3-3-2-1-1 अशी विभागणी झालेली। अर्शदीप सिंग बुमराने 3 विकेट काढल्या, कुलदीपनी 2 आणि नंतर अक्षर पटेल आणि जडेजानी 1। यांनी सगळ्यांनी एकमेकांना मदत करत अफगाणिस्तानच्या संघाला रोखलेलं आहे, आऊट काढलेलं आहे। त्यामुळे ही विकेट अशी आहेत की जिथं फास्ट बॉलरलाही थोडी मदत होतीये, स्पिन बॉलरला थोडी मदत होते आणि आपल्याकडे विजय लक्षात ठेवायला पाहिजे हुकमाचा एक काय ज्याचं नाव जसप्रीत बुमरा आहे। आणि मला वाटतं सुनंदन, या हुकमाच्या एक्क्याच्या जोरावरच भारतीय संघ या 2020 विश्वचषकाकडे मोठ्या आशेनं पाहतोय। सुनंदन, धन्यवाद या सर्व गप्पांबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।